उकडून तिला फोडत होती, परंतु फक्त तिचे 2च भाग झाले आणि बरोबर 2 भाग झाल्या बरोबर एवढा मोठा सोन्या बेडूक त्या दगडातून बाहेर आला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचारलं, अरे शिवबा, त्या बेडकाचं पालन पोषण कुणी केलं? काय विचारलं? की बेडकाचं पालन पोषण कुणी केलं? हा एवढ्या बंदिस्त दगडामध्ये जिवंत कसा राहिला? त्या क्षणाला शिवाजी महाराजांच्या लक्षात आली आपली चूक, की आपल्याला हा अंभाव झाला होता की माझ्यामुळे प्रजा चालती, मी प्रजेचं रक्षण करतोय. त्या क्षणाला शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींचं चरण पकडलं, चुकले म्हणलं महाराज, माझी चूक माझ्या लक्षात आली. भाविक असे संत असतात, असे सद्गुरू असतात की त्या शिष्याचा ते आत्मउद्धार केल्याशिवाय सोडत नाहीत. एवढी जरी चूक झाली तरी त्याला बरोबर हसते पर हसते काय करतात, त्याच्या मध्ये विकार जे तयार झाल्यात त्या विकाराचं निरसन करतात. कळालं तुम्हाला? म्हणून सांगितलं की देवाची किती भक्ती केली तरी सुद्धा मुक्ती मिळणार नाही, विकार जाणार नाही. फक्त केवळ आणि केवळ ह्या विकार कधी जातील? तर ज्या वेळेस आपण संतांच्या सानिध्यात येऊ, सद्गुरु रूपी कारखान्यात आपण ऍडमिशन घेऊ, त्याच वेळेस आपल्या देहावर प्रक्रिया केली जाणार आणि मगच आपल्याला मोक्ष प्राप्ती किंवा पुढच्या जन्माची तरतूद होणार. वेळ किती राहिला? ऐका, मी तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींचं प्रयोजन कसं झालं पृथ्वी तलावर येण्याचं, तुमच्या लक्षातून गेलं असेल, बरोबर आहे ना? विषय कुठे चालला होता? तर ज्ञानेश्वर माऊली पृथ्वी तलावर का आले होते? भाविक माणसाचा जन्म फक्त आणि फक्त भक्ती करून मुक्ती मिळवण्यासाठी झाला. परंतु कलियुगाला सुरुवात झाली आणि हा माणूस या अज्ञानपणामध्ये मोह मायेत इतका गळून चालला. कारण या माणसाची दिनचर्या अशी होती, 25 वर्ष ब्रह्मचारी राहायचं, लग्न करायचं नाही, 25 वर्षानंतर लग्न करायचं, 50 वर्षापर्यंत संसारात राहायचं, पाहिजे तेवढा संसार करायचा आणि 51 वर्ष वय झालं की तो मुलाच्या स्वाधीन करायचा आणि घर सोडून कुठं जायचं? वानप्रस्थी व्हायचं. वेद अध्ययन दोघा पती पत्नीनं करायचं, पर्णकुटी बांधायची, माधवगिरी मागून पोट भरायचं, पूर्णपणे या गरजा नाहीशा करायच्या. मी देह नसून मी एक आत्मा आहे याची ओळख होण्यासाठी आपल्याला या देहबुद्धीच्या गरजा कमी करायच्या. असा दिनकर्म होता. 75 वर्ष वय झालं की तू माझा पती नाही, मी तुझी पत्नी नाही. तोपर्यंत त्यांना ती जाणीव होत होती की मी एक आत्मा आहे. काय जाणीव होत होती? की मी एक आत्मा आहे. आणि मग 100 वर्षापर्यंत त्यांना त्या मुक्तीची प्राप्ती होत होती. हा प्रत्येक माणसाचा दिनकर्म होता. परंतु भाविको ज्यास कलियुगाला सुरुवात झाली त्यास असं झालं, माणसं जायची घरातनं बाहेर, परंतु लक्ष कुठं? आता एक दिवस जरी एखादी ताई घरातनं बाहेर पडली तर खरं सांगायचं तुमचं लक्ष कुठं असतं? मग तशी अवस्था सुरू झाली. माणसं घरातनं बाहेर पडायची, पोथी वाचायला बसायची, पारायण करायला बसायची, पण निम्म लक्ष सगळं, आता मुलगा दारू तर नाही पिणार, प्रॉपर्टी तर नाही उडवणार, सुनबाई दार तर उघडं नाही ठेवणार, चोर तर घरात नाही घुसणार. होईल का भक्ती? पोचल का भगवंतापर्यंत? आणि मिळेल का मुक्ती? अजिबात नाही. आणि म्हणून भगवंताने त्या परब्रह्माने काय केलं? ज्ञानेश्वर माऊलींना या पृथ्वी तलावर पाठवलं आणि या समाजाला खुला परमार्थ करून दिला. काय केला? परमार्थ खुला करून दिला. घर सोडून जायची गरज नाही, संसार सोडायची गरज, इथंच राहा. पण काय कर? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पंढरीची वारी कर, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल, मांसाहार वर्ज कर, एकादशी व्रत कर, भजन कर, पूजन कर. त्या काळच्या लोकांना बरं वाटलं, सुंटी वाचून थकला गेला. घर सोडून जाण्यापेक्षा आता नातू पंतू खेळवायला मिळत आहेत, आनंदच वाटला ना. प्रत्येक माणूस तो करायला लागला. पण आजची परिस्थिती काय आहे? आज हा कलियुगाचा अंतिम क्षण आहे. आजच्या या अंतिम क्षणात काय परिस्थिती चालली सांगा की? गाव किती सुंदर, गावात तबला पेटी सगळं काही सुंदर, मंदिरात स्पीकर करणे बिरणे सगळं वरती. किती जण असता भजनाला तुम्ही? 4-5 जण.
5-6 जण. एवढ्या गावात 6 लोक भक्त भजन पूजन करतात. म्हणजे विचार करा, या 6 लोकांना जर परत जन्म घेतला पृथ्वी तलाव तरी चालेल का गाव एवढं? सांगा की नाही चालणार ना. आणि म्हणून ही सृष्टीचा दिन म्हणजे दिनचर्या चालवण्यासाठी त्या संतांना देश तसा वेश घ्यावा लागतो. जसा ज्ञानेश्वर माऊलीने त्या काळी देश तसा वेश घेतला, लोकांना हवा तसा परमात्मा करून दिला, तसंच भाविक आजच्या सुद्धा या कलियुगाच्या अंतिम क्षणी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचं आगमन झालंय. कशासाठी? तर या कलियुगातली माणसं ही भरकटत चालले जातात. भक्तीबद्दल अध्यात्माबद्दलचं जे त्यांच्या बदला अज्ञान आहे, आज लोक अंधश्रद्धेच्या मागे चाललेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुन्हा नीती धर्म संस्कार संस्कृतीचं राज्य आलं पाहिजे. याच्यासाठीच जगद्गुरु नरेंद्र माऊलींचं आगमन या पृथ्वी तलावर झालं. भाविको, त्यांनी आजच्या परिस्थितीनुसार आज तुम्हाला मला पचल असा पटेल असा परमार्थ खुला करून दिला. आज आम्हाला भूक कशाची लागली? पहिली देवाचं नाव जरी घ्यायचं लागलं तरी दुःख मागे दुःख लागे पाठी, नाम येते देवा तुझे ओठी. कधी देव आठवतो आपल्याला? दुःख आल्यानंतर. का? तर माझं निवारण करावं दुःखाचं देवाने. बरोबर आहे ना? मग हीच ना जगद्गुरु नरेंद्र माऊलीने पण या समाजाची जाणली. जर या समाजाला भक्ती मार्गाला लावायचं असेल तर काय केलं पाहिजे? आज त्यांना तासनतास भक्ती करा, पारायण करा, एकाच ठिकाणावर येऊन बसा म्हणलं तर ही लोक करणार नाहीत. पण इतकी आज त्या मोहमायेमध्ये इतके अडकून गेलेत की त्यांना भक्ती जरी करायची झाली, त्यांना माहिती आहे की आपण जाताना काही घेऊन जाणार नाही, आपण येताना पण काय आणलं नाही, पण तरी सुद्धा इथलीच सगळा पसारा वाढवण्यासाठी देवाला भक्ती करणार आणि देवाकडून या गोष्टी मागत राहणार, ज्या आपल्यासाठी नाहीत, ज्या आपल्या उपयोगाच्या नाहीत, ज्या आपल्या सोबत येणार नाहीत. पण तरी सुद्धा त्या माणसाला भूक कशाची लागली? याच भौतिक गोष्टीची भूक लागली ना. दारात ट्रॅक्टर असला पाहिजे, गाडी असली पाहिजे, जमिनीत वाढ झाली पाहिजे, मुलाबाळात वाढ झाली पाहिजे, नातू पंतू खेळले पाहिजेत. याच्यापेक्षा दुसरं काय मागणं आहे माणसाचं? आहे का सांगा? मग हीच जगद्गुरु नरेंद्र माऊलीने समाजाची जाणली आणि समस्या मार्गदर्शन आणि व्यसन मुक्ती हा उपक्रम सुरू केला. सुख देवाला सांगावे, 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 सुख देवाला सांगावे. देव मागे देव पुढे, देव आहे चोहीकडे. देव मागे देव पुढे, देव आहे चोहीकडे. कोण मिटूनी बघावे, सुख देवाला सांगावे, सुख देवाला मागावे, सुख देवाला सांगावे. देवाला मागावं आणि दुःख देवाला सांगावं. बरोबर आहे? देव मागे पुढे चोहीकडे. आता याने अभंग म्हणला, तुम्ही प्रत्येक क्षणाला अनुभूती घेता? नाही, मान आलं त्यांनी नाही. लक्षात घ्या, हे म्हणणं सोपं आहे परंतु हे जगणं अवघड आहे. बरोबर आहे? पण हे ज्या दिवशी आपण जगू त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या मोक्षाची प्राप्ती झाली म्हणून समजायचं. कशाची? मोक्षाची प्राप्ती झाली. आणि ही जाणीव किंवा हे जगायला कोण शिकवतं? फक्त संत शिकवतात. लक्षात ठेवा, संतांशिवाय आपल्याला कुणीच शिकवू शकत नाही. काय जगलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय टाकलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं? सुख देवाला सांगा. बरोबर ना? का सुख मागा? सुख देवाला मागा आणि दुःख देवाला सांगा. आपली जी भावना आहे किंवा आपल्याला सुख आणि दुःख आपण कशाला म्हणतो हे पहिलं समजून घ्या. आपल्या दृष्टीने सुख काय? आपल्या मनासारख्या जीवनात गोष्टी घडल्या की ते आमचं सुख, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की ते आमचं दुःख. पण संतांच्या दृष्टीने या सुख दुःखाला झिरो किंमत आहे. काय? झिरो किंमत आहे.
सुख येणार पुन्हा ते जाणार, पुन्हा दुःख येणार, दुःख येणार परत सुख येणार. हा पाठशिवणीचा खेळ कधीच थांबणार. तुम्ही देव जरी झाला संत जरी झाला एक गाडगाड चालूच राहणार. जसं कर्म केलेलं असतं त्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा हा खेळ चालूच राहतो. कायमचं कुणाला सुख राहत नाही कुणाजवळच, किंवा दुःखही कायमचं कुणाजवळ राहत नाही, लक्षात ठेवा. पण जर का तुम्हाला कायमचं सुख हवं असेल, कायमचं सुख हवं असेल, ऐकून घ्या, जर कायमचं सुख हवं असेल तर त्याच्यासाठी संतांशिवाय पर्याय नाही. मग कायमचं सुख काय आहे सांगा? त्याचं नाव काय आहे? शाश्वत सुख. काय आहे? शाश्वत सुख. देव पहावयाशी गेलो देवच गेलो. तो देव तो परब्रह्म आपल्यातच आहे, पण त्याची प्राप्ती झाल्याशिवाय सुख दुःखावर विजय मिळवता येणार. दुःखाचा डोंगर जरी तुटून पडला, सुखाचा पहाड जरी समोर आला, तरी सुख आलं तरी हुरळून जाणार नाही, आणि दुःख आलं तरी कोलमडून जाणार नाही. दुःख झेलणार आणि सुख पचवणार ही क्षमता कुणामुळे निर्माण होणार? फक्त संतांमुळेच आपल्या ती क्षमता निर्माण होती. लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी असं भजन म्हणला, किती पोथी पारायण केलं, तरी सुद्धा हे सामर्थ्य आपल्यामध्ये येणार नाही. आणि हे सामर्थ्य आणण्यासाठीच हे संत आपल्या पृथ्वी तलावर येत असतात. समस्या सोडवायला किंवा दारू सोडवायला येत नसतात. पण जगद्गुरु नरेंद्र माऊली व्यसन मुक्ती किंवा समस्या मार्गदर्शन का करते हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, की देवाला माहिती आहे कलियुगातली माणसं आहेत आणि यांना आता भूक कशाची लागली. आमचं घोंगडं सुटणार असेल तर सांगा, मग आम्ही इथं येऊ भजनाला, मग येऊ आम्ही भक्ती करायला. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही जे रोजचं जीवन जगतोय, जे आमचं नाही, आमच्या सोबत कधीच येणार नाही, याच्यासाठीच आमचं आयुष्य सगळं फुकट चाललंय. लक्षात घ्या. काय चाललंय? फुकट चाललंय. पण देवानं जर असं सांगितलं किंवा मी आज सांगितलं तुम्हाला संसार सोडून द्या, नुसती भक्ती करत राहा, कोण तयार होईल इथं? बस करा म्हणताल तुमचं भजन पूजन, नको आम्हाला, है ना? खरं तर तेच आहे वास्तविक सत्य. तुम्ही हे सगळं तुम्हाला देवाने दिलंय साधन म्हणून संसार. तुम्ही संसारासाठी नाही. जर संसारासाठी असता तर जाताना संसार सोबत घेऊन गेला असता. तर ज्या अर्थी सोबत नेत नाही त्या अर्थी आपला संसार नाही. मग आपलं काय आहे? आज जे एक तासभर बसला, 2 तास, जे काय आज प्रवचन ऐकलं असेल, जे काय मनाला पटलं असेल आणि त्यानुसार जर बदल केला तर एवढ्याच गोष्टी तुमच्या सोबत येणार आहेत. बाकी तुमच्या सोबत काही येणार. जे अंगावर असतात ते सुद्धा तिसऱ्या दिवशी सगळं माती चाळून काढून घेतात. बरोबर आहे ना? फुटकी कवडी सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. लक्षात घ्या. मग येणार काय? हेच येणार आहे. पण कळतंय का? कळतंय का सांगा की? कळतंय, वाचतोय ग्रंथात, परंतु वळत, म्हणजे वळायला कोण शिकवतं की वळवून कोण घेतं? तर संतच वळवून घेतात. लक्षात ठेवा. तेच आपल्याला या सत्याचं दर्शन घडवू शकतात. आणि म्हणून आपल्याला संत संगतीची गरज आहे. पण जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना पण माहिती आहे ह्या लोकांना या गोष्टीचं लगेच पडलेलं नाही. बरोबर आहे? आता बालवाडीपासून प्रवास सुरू करायचा आपल्याला ग्रॅज्युएशन पर्यंत, म्हणजे मुक्तीपर्यंत जायचंय. मग काय केलं पाहिजे? सुरुवातीला भक्ती कशी करायची, का केली पाहिजे, भक्तीचा फायदा काय, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे ना. त्यांनी 2च गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या? 10 मिनिटं भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. जा मेले मी तुझी दारू सोडवतो, जा मी तुझी समस्या सोडवतो. आज जे भिकपती होते ते करोडपती झाले. 6 लाख लोक व्यसन करत होते, व्यसनातून बाहेर काढले. 6 लाख लोकांची व्यसनमुक्ती केली. कमीत कमी त्यांना 8 लाख मुलं असतील 6 लाखाला. तर आज ती मुलं व्यसनापासून वाचली. सोनाराच्या पोराला शिकवावं लागतं का सोन्याचे दागिने बनवा? तसं बाप जर पिणारा असला तर पोराला शिकवावं लागतं का प्यायला? आम्ही जास्त आता नानीजला पाहतो ना, नातू, आजोबा आणि बाप 3 जण उभा राहतात व्यसनमुक्तीला. किती? 3 जण. 10-12 वर्षाची सुद्धा मुलं दारूच्या व्यसनाला आरी जायला लागलेत. लक्षात ठेवा. आणि इथून पुढची जर परिस्थिती अजून बेकार, अजून भयानक येणार. जर आपलं कुटुंब टिकवायचं असेल कलियुगात तर भक्तीशिवाय पर्याय नाही. भक्ती म्हणजे काय थोतांड नाही किंवा अंधश्रद्धा नाही. भक्ती समजून घ्या. भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती, भक्त आणि शक्ती एकत्र येते, तिचं नाव भक्ती आहे. मग कुठे आहे तो भक्त, कुठे आहे ती शक्ती? तुमच्या दृष्टीनं मंदिरात शक्ती आणि आम्ही भक्त, तसं नाही. लक्षात घ्या.
तो भक्तही आपणच आहे आणि ती शक्ती पण आपल्याच देहात आहे. कोण आहे शक्ती? तो आत्मा, तोच तो परमात्मा. ती शक्ती आपल्या देहात आहे. तुम्ही तुमच्या जरी देवाची भक्ती करत असला तरी सुद्धा तो देव माझ्याच हृदयात आहे असं समजून भक्ती करणार नाही, तोपर्यंत देवापर्यंत भक्ती पोहोचणार नाही. ज्या वेळेस आपण 10 मिनिटाची भक्ती करतो त्यावेळेस आपल्यामध्येच देवाचे गुण पण आपल्यातच आहेत आणि राक्षसाचे गुण पण आपल्यातच आहेत. मग ही 10 मिनिटाची भक्ती काय करते तर आपल्यातले दैवी गुण विकसित करते. संयम, चिकाटी, दूरदृष्टी, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, हे जे दैवी गुण आहेत, हे दैवी गुण कुठे आहेत? बाजारात आणायचे का? पुस्तकात आहेत का? तर ते आपल्यातच आहेत. ते आपल्यातले दैवी गुण काय करते? 10 मिनिटाची भक्ती डेव्हलप करते. एकदा का हे दैवी गुण विकसित झाले की जीवनात तो माणूस कधी आणि कधीच चुकणार नाही किंवा कधीच तो वाईट मार्गाला जाणार नाही. लक्षात घ्या. त्याच्याकडे संयम आला, किती समोरचा त्याच्या अंगावर धावून आला तर तो परिस्थितीनुसारच त्याच्याशी सामना करणार. एखादं काम करायचं झालं तर तो पुढची दूरदृष्टी बघणार. आपण हे काम करतोय खरं, पण यातून आपला तोटा होईल का फायदा होईल? त्याला पूर्ण आतून ती प्रेरणा येणार की हे जर काम केलं तर तुझं नुकसान होईल किंवा हे कर तू, नक्कीच तुला फायदा होईल. देव का हवेतून रसगुल काढून देत नाहीत सद्गुरू, ते आतच आहे देहामध्ये. की आतूनच आवाज येतो की तू हे योग्य आहे की अयोग्य आहे. आपण तो डिसिजन घ्यायचा की नाही घ्यायचा हा आवाज आतूनच येतो. समय सूचकता, परिस्थितीनुसार काय परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत काय बोललं पाहिजे, काय निर्णय घेतला पाहिजे. 4 चौघाची भांडणं लागली तरी ती मिटवायचं सुद्धा आपल्यामध्ये संघटन कौशल्य, समय सूचकता आपल्यामध्ये 10 मिनिटाच्या भक्तीने येते. लक्षात ठेवा. गावची 10 माणसं सुद्धा आपला ऐकतात का? तर ते आपल्या कृतीतून त्यांना ते दिसत असतं. साधक बाधक विचार करण्याची क्षमता, ह्या जे दैवी गुण आहेत हे सगळं आपल्यातच आहेत. पण ते कधी डेव्हलप होतील? ज्या वेळेस आपण 10 मिनिटाची भक्ती करू त्यावेळेस. आणि त्याच्या जोडीला पत्ते, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही. म्हणजेच कुणाला छळायचं नाही, फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, निंदा करायची नाही. स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतायचं नाही. म्हणजे काय काय करायचं नाही? फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, निंदा करायची नाही, छळायचं नाही. आता बसलेली मंडळी म्हणतील आम्ही कुणाचं बाई वाईट चिंततच नाही. बरोबर आहे ना? पण शेजारीनं आपण सोबत कोंबड्या बसवल्या, तिनं पण त्या कोंबडी खाली 25 अंडी टाकली, आपण पण 25 अंडी टाकली. तिच्या कोंबडीने 25च्या 25 पिल्लं काढली, आपल्या कोंबडीनं 5च पिल्लं दिली. आनंद होतो का तुम्हाला? आम्ही तर कुणाचं वाईट चिंतत नाही. साहजिकच मनात विचार येतो येईल शेजारचा पाटलाचा बोकन जाईल खाऊन, है ना? शेजारच्याचा 100 टन ऊस निघला, आपला 25 टन निघला, एकाच दिवशी लागण केली, समाधान होईल का आपलं? आम्ही तर कोणाचं वाईट चिंतत आपण नाही चिंतूया. परंतु या देहामध्ये जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, हे विकार बरोबर आपल्याला काय करतात? उलट्या मार्गावर घेऊन जातात. जसं शेतात बियाणं पेरल्यानंतर गवत पेरावं लागत नाही, ते आपोआप उगवतं. तसंच भाविक वाईट गोष्टी आपल्या हातून आपोआप घडतात. खोटं चालत चालत बोलतो, निंदा तर रोजच चालू असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कुणीतरी येतच, कुणाचं तर काहीतरी उन्हा धुणं काढतच. आणि नाही आपण बोललो कुणाचे करू नको रे, निंदा कोणाची करू नको, कोणाला हसू नको. बाबा हा माणसाचा जन्म एकदाच आहे, परत नाही. मग जर का या जन्मात आल्यानंतर अध्यात्माचं जर मूळ कळलं आपल्याला, कुठून सुरुवात होती कुठं शेवट होतो. नुसती पोथी पारायण करून उपयोग नाही. जर हे सगळं करत असू पोथी पारायण आणि इकडे हे आपले वाईट उद्योग चालू असतील, दुसऱ्याला त्रास देणं, छळणं, मग ती राक्षसी प्रवृत्तीच वाढत जाणार.
तुम्ही ठरवायचं देवाला खत पाणी घालायचं का राक्षसाला खत पाणी घालायचं तुमच्या हातात आहे. गवताला खत पाणी घालून गवत वाढवायचं का गवत काढून टाकून पिकाला खत पाणी घालून पीक जोमानं आणायचं. जसं व्यवहारात आम्हाला पीक पाहिजे, मग मला सांगा तसाच हे अध्यात्म आहे. आपल्या या देहावर जर आपण प्रक्रिया केली संतांच्या सानिध्यात जाऊन की वाईट गोष्टीला काढून टाकायचं आणि चांगल्या गोष्टीला खत पाणी घालायचं, हे काम संत करून घेतात. आणि म्हणून जगद्गुरु नरेंद्र माऊलीने सांगितलं की बाबा स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नको आणि दिवसातून तू काय कर 10 मिनिटं भक्ती कर. 10 मिनिटाची भक्ती म्हणजे एक विधीचं तुझं पुण्य आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं म्हणजे एक हाताचं तुझं पाप होत होतं. कारण ही पुण्याची रेष तुझी रोज भक्ती करून त्या पापामुळं दाबली जात होती. तर आजपासून त्या 2 गोष्टी सोडून दे, म्हणजे 10 मिनिटं भक्ती कर आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही, आजपासून सोडून दे. आणि बघ तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला कुठं शोधायला जायची गरज नाही. देव तुझ्याच देहात आहे. पण हा विश्वास पटण्यासाठी गुरु माऊलीने काय केलं, समस्याही चॉकलेट दिलं. कारण लोकांना विश्वास नको का लगेच बसायला, बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी पहिलं चॉकलेट दिलं की जा तुझी व्यसनमुक्ती करतो, जा तुझ्या जीवनातले प्रश्न सोडवतो. आणि बघा हे प्रश्न सुटल्यामुळं जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी हा आवळा दिला छोटासा. पण आज गुरु माऊलीने आमचा त्याचा भोपळा करून दिलाय, आम्हाला पण माहिती नाही. आज ही सांगोलीवरून तुमच्या नातेवाईकांच्या अगोदर संप्रदायाची माणसं इथं हजर आहेत. विचार करा आहेत की नाही. किती नातेवाईकांना आमंत्रण दिलं असेल, किती पैपाने, पण ते वेळेला फुलं टाकायला येणार. पण आज ही संप्रदायाच्या माणसाला का तुम्ही आमंत्रण दिलं तर सांगा. परंतु यांच्या जीवनातले प्रश्न सुटले, त्यांना अनुभूती आली आणि कुठेही असू द्या कार्यक्रम, ते एकही कार्यक्रम सोडणार नाहीत म्हणजे नाही. का नाही सोडणार? त्यांना कळलंय आपलं काय आहे आणि आपलं काय नाही हे गुरूंच्या कृपेनं कळालंय. आणि म्हणून त्या पुण्याची संधी ती सोडत नाहीये. इथे राऊत भाऊ बसले सांगोल्याचे, त्यांची कहाणी अशी होती की ते आज आपल्याला दिसले नसते, ताई सुद्धा विसरून गेले असते. खूप भयानक कहाणी होती. भाविक मृत्यू हा 3 प्रकारचा असतो, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. संतांच्या संगतीत आलो तर 2 प्रकारचा मृत्यू टळतो आपला, आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक. आधी भौतिक नावच आहे त्याचा आधी भौतिक. तो कसा येतो बघा की बाहेरच्या गोष्टीचं आपण सेवन करतो, दारू पितो, तंबाखू खातो, गोळा गुटखा खातो, त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराला सामोरं जावं लागतं, लिव्हर, किडन्या फेल, टीबी सारख्या आजाराला सामोरं जावं लागतं, त्यात आपला मृत्यू होतो. हा मृत्यू देवाघरून झालाय का? अजिबात नाही. हा मृत्यू का झाला तर भौतिक वस्तू सेवन केल्या आणि म्हणून हा भौतिक स्वरूपाचा, आधी भौतिक स्वरूपाचा मृत्यू आहे. मग हा मृत्यू आपला संतांच्या संगतीत येऊन टाळला जातो, लक्षात ठेवा. आणि दुसरा मृत्यू आहे तो म्हणजे आधिदैविक स्वरूपाचा. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आजार होतात, त्या आजाराचं निरसनच होत नाही हॉस्पिटलला, त्याच्या उपचारच होत नाही, गोळ्या औषधाला गुणच येत नाही आणि गुण न आल्यामुळं माणसाचा मृत्यू होतो. त्याचं नाव आहे आधिदैविक स्वरूपाचा मृत्यू. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आध्यात्मिक मृत्यू. तुम्ही देवाची भक्ती करत असाल किंवा सगळं काही असेल, सगळं औषध उपचार सगळं आहे, परंतु आयुष्य संपलं की जावं लागतं. मग तुम्ही म्हणसाल म्हातारपण झाल्यावरच जाणार का? अजिबात नाही. 10व्या वर्षी पण जातो, 12व्या वर्षी जातो, 15व्या वर्षी जातो, 20व्या वर्षी जातो, 25व्या वर्षी पण जातो. आध्यात्मिक मृत्यू जसा अभिमन्यू भगवान श्रीकृष्णाच्या समोर रणांगणावर पडला, किती वय होतं त्याचं? भगवान श्रीकृष्ण परब्रह्म होतं, त्याला वाचू शकत नव्हतं का? पण तरी सुद्धा वाचवलं नाही का? तर त्याचा जन्म तेवढ्या कार्यापुरता, तेवढ्याच वयापुरता झालेला होता. तिथून पुढे त्याचं आयुष्य नव्हतं. तुम्ही म्हणता 10-12 वर्षात आयुष्य कसं संपतं? पूर्वजन्मी जर एखाद्याने औषध घेऊन मृत्यू झाला, गळफास घेऊन झाला किंवा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला, वेगवेगळ्या प्रकारचा त्याचा मृत्यू झाला, तर भाविको त्याला पुन्हा राहिलेलं आयुष्य बाकी, आध्यात्मिक मृत्यू होण्यासाठी जे आयुष्य बाकी राहिलेलं असतं ते पुन्हा आईच्या पोटी गर्भात त्याचा तो म्हणजे पुन्हा त्याला जन्म घेऊन काय करावं लागतं, तेवढे दिवस जेवढे राहिले. काही जणांचा गर्भात पण मृत्यू होतो, काही जणांचा जन्म झाल्या 4 दिवसानं पण होतो. म्हणजे त्याचं ते आयुष्य बाकी राहिलेलं असतं, तेवढ्या दिवसापुरतं त्याला पृथ्वी तलावर पुन्हा यावं लागतं. पुन्हा त्या आयुष्य संपून पुन्हा नव्यानं त्याला जन्म दुसरा भेटत असतो. आलं लक्षात तुमच्या? त्यामुळं कुणीच मरत नाही. आत्मा हा अमर आहे, तो मरतच नाही. त्याला पुन्हा पुन्हा जन्म हा जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा 84 लक्ष होणी फिरावीच लागणार.
आता दादांचा जो भोग होता तो अधिदैविक स्वरूपाचा होता. त्यांना असा आजार होऊन त्यांचं त्यातून त्या गंडांतर स्वरूपाचा मृत्यू त्यांचं हे होणार होतं. दोन्ही पाय त्यांचे इतकं इन्फेक्शन शरीरात झालं होतं की त्यांचे दोन्ही पाय डॉक्टरनी काढायला सांगितले होते. डॉक्टरांना पण माहिती नव्हतं. माऊलींनी स्वतः फोन करून, या ताईंचे भाव आहेत ना ते जगद्गुरु नरेंद्र माऊली सोबत आहेत सतत, म्हणजे इतकं खरंच त्यांचं काय पूर्वजन्मीची पुण्य असेल माहित नाही, पण खरंच त्यांच्या भावानं एवढी पुण्याई कमवली म्हणजे पूर्वजन्मीचीच, की माऊलींसोबत 24 तास असतात. मग त्यांच्या भावाला माऊलींनी स्वतः फोन करून सांगितलं, जगद्गुरु नरेंद्र माऊलींनी. या मंडळींना पण माहिती नव्हतं. माऊलींनी सांगितलं 24 तासाच्या आत या व्यक्तीला तुम्ही हलवा आणि त्यांचा 2 पाय काढावे लागणार आहे. डॉक्टर 2 सांगतील, पण तुम्ही 2 पाय काढू देऊ नका, एकच पाय काढू द्या. एक पाय मी माझ्या स्वतःवरती त्यांचं दुखणं घेतो, पण तुम्ही ताबडतोब हलवा. हे पुण्याला घेऊन गेली. पुण्याला घेऊन गेल्यानंतर कोरोनाचा काळ होता. कुणी ऍडमिट सुद्धा करून घ्यायना यांना. ऑपरेशन तर लांबच राहिलं. इतका वेळ वाढत चालला. थोडासा कालावधी बाकी राहिला. माऊलींचे फोन स्वतः येत होते यांच्या भावाला यांचा, की काय झालं, काय म्हणतात डॉक्टर. त्यांनी सांगितलं डॉक्टर तयारच होत नाही ऍडमिट करून घ्यायला, ऑपरेशन करायचं लांबच. माऊलींनी फक्त त्यांच्या भावाला एवढंच सांगितलं, हा फोन घेऊन तुम्ही डॉक्टर जवळ जावा. मी काय करतो, सूक्ष्म लक्षात घ्या, संतांना सूक्ष्म काया प्रवेश करा येतो. माहिती आहे ना तुम्हाला. संत कुणाच्याही देहात प्रवेश करू शकतात. जावा म्हणले फोन घेऊन तुम्ही, आणि मी त्यांच्या डॉक्टरांच्या शरीरात प्रवेश करतो आणि मीच त्यांचा ऑपरेशन करतो. गेले यांचे भाऊ डॉक्टर जवळ फोन घेऊन, आणि माऊलीने तुम्हाला खोट्या वाटतील गोष्टी लक्षात ठेवा. समोर उदाहरण आहे, समोर बसले दादा. डॉक्टरच्या देहात प्रवेश केला आणि लगेच ताबडतोब त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करून घेतलं. आणि जे 24 तासाची मुदत दिली त्याच्या आत त्यांच्या एका पायाचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून त्यांचा तो एक पाय काढला आणि त्यांना जीवदान माऊलींनी दिलं. लक्षात ठेवा, जर माऊली यांच्या जीवनात नसते त्यांना कळालं सुद्धा नसतं. लक्षात ठेवा. आज त्यांना सांगावं लागतंय का. आज त्यांचा एक पाय चांगला आहे, एक पाय आहे, त्या कुबड्यावर ते आज पूर्ण तालुक्याला येडा मारतायत. एकही कार्यक्रमात तालुका अध्यक्ष आहेत ते तालुक्याचे. आज आपल्याला चांगल्या धडधाकट माणसाला सुद्धा भगवंताची सेवा करणं होत नाही, पण आज त्यांनी इतकं पहिल्यापेक्षा सुद्धा एवढं सेवेत झोकून दिलंय की रोजची नवरा बायको बाहेर फिरतायत सेवा करायला. सांगा का नाही मुक्ती मिळणार, का पुढचा जन्म राजाचा नाही मिळणार. काय अवघड आहे का. फक्त माऊलीने चॉकलेट दिलं ह्या समस्येचं. जर यांच्या जीवनात हा प्रसंग टळला नसता तर ही तर आली असती का. सांगा, दादा तर दिसलेच नसते, ताई तर फिरकल्याच नसत्या. बरोबर आहे ना. विचार करा, आज आमच्या सोबत सुद्धा आलेत आमची माणसं. काय आलेत, आम्हाला काय आमंत्रण दिलंय कुणी. फक्त आमंत्रण मला एकटीलाच होतं, पण माझ्यासोबत अजून आम्ही 3-4 जण आलो. का आले तर यांच्या जीवनात जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या कृपेनं जीवनाचं सोनं झालं. तुमच्या पाठीमागे बसलेत आमचे बघा सेवा केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत बेलदार. 25 वर्ष मुलबाळ नव्हतं त्यांना. किती? 25 वर्ष मुलबाळ नव्हतं. देव देवऋषी भगत दाढी एक ठेवला नाही, एक सुद्धा ठेवला नाही. कितीतरी पैसा खर्च केला, कुणी सांगेल तिकडे पळायचं, सांगेल तिकडे पळायचं. पण ज्या वेळेस आमच्या बरोबर नानीला समस्याला आले त्यावेळेस माऊलींनी सांगितलं त्यांना काय करायचं, पण तरी सुद्धा कुणी सांगेल तिकडे पळायचे गुपचुपच. आम्हाला त्यांनी पळूच द्यायचे नाही, कुठून जाऊन आलेले. त्यामुळे बाकीचा प्रश्न सुटलं त्यांचं. कर्ज होतं ते पिटलं, जमीन अडकलेली सुटली, एक विहीर फुकट मध्ये त्यांना भेटली म्हणजे सरकारकडून आली 2-3 लाखाची. सगळं काही झालं, सोनं झालं जीवनाचं, पण मुलाचा प्रश्न सुटला नाही. का नाही सुटला त्याला सुद्धा कारण आहे, कारण ते कळूच देत नव्हते दुसरीकडे कुठं जात होते. इकडे कसं आहे, इथं अंधश्रद्धा संपवली जाते. लक्षात घ्या, इकडे जर तुम्हाला खरं 10 मिनिटं भक्ती करायची असेल, स्वप्न सुद्धा कोणाचं वाईट चिंता येत नसेल, तर ज्याला कोणाला वाटत असेल मला अनुभव घ्यायचा आहे, ते जर आजपासून तुम्ही केलं तर 100 नाही 1001% तुम्हाला अनुभव येणार. पण तुम्ही देव दिवृषाच्या जर नादी लागला तर कधीच अनुभव येणार. कारण या समाजातली अंधश्रद्धा संपवायची आपल्याला. लक्षात ठेवा. पण जर आपण अंधश्रद्धेच्या नादी लागलो तर उपयोग होईल का. अजिबात होणार नाही. एकदा काय झालं, त्यांच्या मंडळात 1.5 महिना झाला होता. संत सांगायला दोघं येत होती, आणि बघा यांनी गुपचूप केलेलं, आम्हाला काय सांगितलं नव्हतं. आणि वारी होती. मग यांना म्हणलं तुम्ही 2 जण आता वारीला जावा. तर नाही नाही म्हणले, मी एकटाच जाणार. म्हणलं अहो तिला घेऊन जावा, 1.5 महिना झालाय, आता तिला नाही पाळी येणार. नाही नाही म्हणले, मी एकटाच जाणार. लोक सांगायलाच तयार नाहीत. म्हणलं काय नाही नेणार तिला.
नाही नाही, मला देवऋषाने सांगितले की शिवा वल्दायच्या नाही येत आता 100% मुलगा बाळ होणार. मला माऊलींपेक्षा संतांपेक्षा देवऋषी मोठा आहे का? देवऋषी कोणाला म्हणायचा? जो भूताला जवळ करतो, देवाला पळवतो, त्याचं नाव देवऋषी, लक्षात ठेवा. मला देवापेक्षा देवऋषी मोठा आहे का? तुम्ही जावा तिला घेऊन. नाही नाही म्हणले, एकटेच गेले. आणि मला बरोबर 3 वाजता असा दृष्टांत दिला, देव हृदयात आहे, देव आहे हृदयात, नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणीला हृदयात रमाला. मला आतून दृष्टांत झाला पहाटे 3 वाजता की पेड्याचा बॉक्स घेऊन आले. मी त्यांना म्हणते, बघा दाजी, तुम्हाला म्हणलं होतं ना, माझी चुलत बहीणच दिली त्यांना, तुम्हाला मुलगाच होणार, झाला की नाही मुलगा? मला म्हणतात, अहो काय सांगताय तुम्ही, हा गुण मला देवऋषाने दिलाय. त्या नरेंद्र महाराजांमुळे मुलगा झालाय का? नाही, मला देवऋषाकडून मुलगा झालाय. काय म्हणले? स्वप्नात देवऋषाकडून मुलगा झालाय. आणि बरोबर सकाळी 8 वाजता पाळी आली तिला, 1.5 महिन्यानंतर. दाखवून दिलं की ही पाळी का आली किंवा का बाळ देत नाही मी त्यांना. कारण मी जर यांना बाळ दिलं तर ही व्यक्ती देवऋषाचा जय जयकार करणार. कुणाचा? आणि ही अंधश्रद्धा संपवायची. 8 वाजता पाळी आली. आम्ही समजून गेलो की काय झालंय ते. त्यांना पण सांगितलं, आता तुम्हाला बाळ होणं शक्य नाही. जो कारण डॉक्टरने तर रिपोर्ट दिलाच होता होणार नाही म्हणून, पण तुम्ही दोघं जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला बाळ होणार नाही. ज्या वेळेस ही दोघं मागच्या 2 वर्षात अन्य भावे शरण आली, माऊली म्हणली आता कुठंच जाणार नाही, द्या नाहीतर नका देऊ. त्यावेळेस आता त्यांना 9 महिन्याची मुलगी आहे, लक्षात घ्या. किती महिन्याची? 9 महिन्याची. माझी जाऊ बसली बघा इथं, हिच्या दुसऱ्या दिराची मुलगी. जानेवारी पासून झटकं येत होतं तिला. कुठून? जानेवारी पासून दिवसात झटकं येत होतं 4-4, 5-5 वेळा, फेब्रुवारी 19 तारखेपर्यंत. इतकी ती दिवसाला 3-3, 4-4 वेळा बेशुद्ध पडायची. 1.5-2 लाख हॉस्पिटलला खर्च केला. डॉक्टरने शेवटी सांगितलं, हे पेशंट घरी घेऊन जावा, आमच्याच्याने बरं होणार नाही. नस ना नस तपासली, सगळे उपचार करून झाले, सिटी स्कॅन केलं, सगळं काही केलं, पण उपचार झाला नाही. शेवटी सगळी घरातली रडत बसली. 19 तारखेला 19 फेब्रुवारीला माझं रेकॉर्डिंगला प्रवचन होतं नाणीजला. आणि समस्या पण नव्हत्या, कारण सगळी घरातली माऊलीला मानतात, फक्त त्या मुलीचा वडील मात्र माऊलींची भक्ती करत नव्हता. आणि जोपर्यंत मला अशी भूक लागत नाही याला, तोपर्यंत आपण तर कशाला सांगायचंय काय म्हणलं. मग त्या दिवशी स्वतःहूनच फोन आला की काय करायचं, पोरीला आता उपचार नाही म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. म्हणलं या घेऊन नाणीजला, बघा अनुभव घेऊन त्या नाणीच्या मातीचा आणि संतांच्या दृष्टीचा काय ताकद आहे, तुम्ही बघा फक्त येऊन. म्हणलं समस्या तर होणारच नाही, फक्त नाणीला घेऊन आला तरी काय फरक पडतो ते बघा. घेऊन आले. आल्यानंतर ती मुलीला घेऊन उभा राहिली. माऊली रेकॉर्डिंगला येत होते. ओरडली, म्हणली माऊली माझी मुलगी दिवसातून 3-4 वेळा विशुद्ध पडते, शुद्धीवरच येत नाही 2-2, 3-3 तास. त्यांना वाटायचं ती गेली की काय, इतकी कंडिशन बेकार होती तुझी. माऊली म्हणले रेकॉर्डिंग सुरू आहे, आता मी काय सांगत नाही, रिपोर्ट चुकीचा होईल. नाही म्हणले आशीर्वाद तरी द्या. म्हणले माझा आशीर्वाद आहे. माऊली रेकॉर्डिंगला बसले, हे दिवसभर तिथंच बसून राहावा म्हणलं. पूर्ण दिवसाचं रेकॉर्डिंग संपेपर्यंत थांबली. माऊली जाताना तिच्या वडिलाला आता भूक लागली पोरीसाठी. वडील पोरीला घेऊन गेले कुठं? माऊली ज्या मार्गावर जाणार तिथं जाऊन उभा राहिलो. आणि मग माऊलीने जाता जाता फक्त पोरीच्या असा डोक्यावर हात फिरवला. आजपर्यंत पुरीला एकही झटका आलेला नाही. तर हजाराची औषधं उचललं हुकूम बघू. कुठं गेला डॉक्टरचा रिपोर्ट? जिथं विज्ञान थांबतं भाविक हो, तिथं अध्यात्म सुरू होतं. आजार, औषध, डॉक्टर, पेशंट आपणच आहे, लक्षात घ्या. आपल्याच जवळ सगळ्या गोष्टी आहेत. ह्या बाजारातून आणायची गरज नाही. त्या आजारावर सुद्धा मात कशी करायची आणि या जीवनात सुखी समाधानी कसं राहायचं, हे सगळं आपल्याच हातात आहे. त्याला बाहेर जायची गरज नाही. फक्त तुम्ही योग्य ठिकाणी या, संतांच्या सानिध्यात या, म्हणजे तुम्हाला कळल तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे खरंय की खोटं तुम्हाला संत संगतीत आल्याशिवाय कळणार नाही, लक्षात घ्या. आज मी तुमच्या समोर उभे आहे का? अशी उभा आहे का? मला काही अनुभव आल्याशिवाय किंवा काहीतरी हे झाल्याशिवाय तू उभं केलंय का सांगा? आज मी सुद्धा आठवड्यातनं 3 दिवस अंतरावर पडून राहायची. एक म्हणून आजार राहिला नाही मला सुद्धा. वेगवेगळ्या प्रकारचं काहीही व्हायचं. पण ज्या वेळेस मी सेवेमध्ये झोकून दिलं, मला आजारी पडली तर आता दवाखान्यात जायला वेळ नसतो. माझा आजार पण सुद्धा या सेवेतच निघून जातो. कारण मला आज त्या देहावर विजय मिळवायला शिकवलं गुरुंनी. जी मी या देहभूतीत अडकून पडली होती, माझा देह, या देहासाठी त्याला थोडं काय झालं की दवाखान्यात घेऊन जायचं, पळायचं.
त्याचं एवढं कौतुक त्या देहाचं चाललं होतं ते आज गुरूंच्या कृपेनं मला कळलं की हा देह काय आहे हे एक साधन आहे मला माझ्या त्या स्वची ओळख करून घेण्याचं मला त्या परमात्म्याची ओळख करून घेण्यासाठी देवानं हे मला साधन दिलं आज हे साधन नसतं देहरूपी साधन तर ही पुण्याचे काम करायला किंवा पुण्याचं कार्य करायला मला इथं येता आलं असतं का हा देह होता साधन म्हणून इथं पोहोचली ना म्हणून आज तुम्हाला एवढ्या वेळ बोलू शकते ना हे कोणी समजून दिलं तर गुरूंच्या कृपेने हे कळालं की देह काय आहे तर हे देवाचं मंदिर आहे हे एक साधन आहे तुला तुझ्या त्या देवाची ओळख करून घेण्याचं आणि म्हणून भाविक आज रोजची जरी सेवा चालू आहे रोज घरातनं बाहेर आहे. पण कधी संसार आडवा आला कारण गुरूंच्या कृपेने कळलंय अंती जाशील एकल्याच प्राण्या माझे माझे साधू संतांनी फक्त संतांनीच एवढं धडकावून सांगितलंय लक्षात घ्या काय सांगितलं नाही रे नाही कुणाचे कोणी खरंय का खोटं या सत्याची ओळख कुणी करून दिली संतांनीच म्हणूनच त्यांना संत म्हणतात लक्षात ठेवा ज्यांनी सहाचा अंत केला ज्यांनी त्या सत्याची ओळख करून घेतली तेच आपल्याला ठणकावून सांगू शकतात नाही रे नाही कुणाची कोणी बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे मेल्या मागे सर्वच राहिले तुटतील धागे दोरे तुटले की नाही सांगा सगळ्या जागेवर राहिले आजी गेले एकट्याच पुढं सगळ्या जागेवर राहिले की नाही कोण गेलं का आजी सोबत सगळं तुटलं जागेवर आता नव्यानं जन्म जिथं आजी गेली तिथं नव्यानं नाती तयार झाली नवीन मुलं नवीन नवरा नवीन
सासू सासरा नवीन कोण 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 जे काय असेल ते, बरोबर आहे ना? तर आपल्यासाठी थांबणार का जन्म घ्यायचं? पुढे गेलेला आत्मा कुणीच कुणासाठी थांबणार नाही. प्रत्येक आत्म्याला जसं कर्म केलंय तसं त्याला प्रत्येकाला जन्म हा वेगळा वेगळा प्रत्येकाला मिळत राहणार आहे. त्यामुळे समजून जावा की कितीतरी आपले लग्न झालेले आहेत, किती मुलं झालेत, किती बायका झालेत, किती नवरे झालेले आहेत, एवढा संसार आपला हजारो जन्मीचं पुण्य गाठी असल्याशिवाय माणसाचा जन्म भेटत नाही आणि लाखो जन्मीचं पुण्य असल्याशिवाय संत आपल्याला भेटत नाहीत. लक्षात ठेवा, इतकी पुण्य आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला तुमच्या जन्माचं सार्थक आमच्यासारखं व्हावंसं वाटत असेल, बघा आज आम्ही घरातून न बाहेर पडणारे व्यक्ती, आमचे पाहुणे तिथं त्यांना माहितीये, आम्हाला घरातून बाहेर सुद्धा जायची परवानगी नव्हती, गावात यात्रेला सुद्धा. आज अख्ख्या जगाला फिरून येतोय. लक्षात घ्या, हे सामर्थ्य कुणी निर्माण केलं? आज एक माणूस घडला तर आपलं कुटुंब घडतं. आज सगळ्या घरातल्या सगळ्या कुटुंबात आध्यात्मिक प्रगती झाली, सगळी जण घडली. लक्षात घ्या, आज माझ्यासोबत माझ्या कुटुंबातली सुद्धा मंडळी ज्या ज्या प्रवचनाला बाहेर पडते तिथं माझ्यासोबत येतातच, कुणी नाही कुणी सोबत असतच. लक्षात घ्या, कारण त्या सत्याची ओळख सद्गुरूंनी करून दिली की तू कुणाचा नाही आणि तुझं कुणी. हे फक्त कशासाठी आहे ऋणानुबंध? कशासाठी दिलंय? तर स्वतः उत्तम जगायचं आणि इतरांना उत्तम जगण्यासाठी प्रवृत्त करायचं. आणि आपण काय करतो? आपल्याच लोकांची तोंड बघत नाही. बरोबर आहे ना? बोलू नका फक्त. ऐका, आज परिस्थिती काय आहे? जे देवाने आपल्याला हे ऋणानुबंध कशासाठी दिले? एकमेकाचा उपयोग करून आपल्याला आपल्या जीवनावर विजय मिळवायचा आहे. पण आपण काय करतोय? एकमेकाची टंगडी मोडून एकमेकासंग भांडणं करून आपण एकमेकाची तोंड बघत नाही. जास्त पाप वाढवतोय म्हणजे पुन्हा गटारीतल्या घाणीतल्या किड्यापासून सुरुवात करायला. हे जर तुमच्या जीवनात नको असेल, जसं आमची कुटुंब माऊलीने सुखी समाधानी करून जशी आज परमार्थाची खऱ्या सुरुवात झाली, आम्हाला त्या सत्याची ओळख करून दिली की 2च दिवसाची जवानी आहे, पण या 2 दिवसाच्या जवानी जर अहंकार केला, गर्व केला, फुगला गर्वानं, तर याच फळ म्हातारपणी भेटणार आहे. मग किती जरी डॉक्टर जरी घरात आणून ठेवला तरी वैद्य काय करू शकणार नाही. जी तरुणपणी कर्तृत्व केलंय, हातपाय चालत असताना जे काही त्रास दिला, छळलं, फसवलं, निंदा केली, हेच कर्म उलटून म्हातारपणी भोगावं लागणार. मग किती डॉक्टर काय, दवाखाना काय असला, पैसा किती असला तरी फायदा होणार नाही. म्हणून काय करायचं? त्या भगवंताला एका जनार्दनी मनी द्या हरिनामाची गोडी. आणि मग ज्यांना खरंच आमच्यासारखा उद्धार व्हावासा वाटत असेल, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः या मंत्राचा एक उद्बत्ती देवाऱ्या समोर तुमच्याच लावा आणि ती संपेपर्यंत 10 मिनिटं नामस्मरण करा. अनुभव 8 दिवसात बघा. 8 दिवस तुम्ही नामस्मरण चालू ठेवा. तुमच्या समोरून साप आला तर सापाला शपथ घाला, तुला नरेंद्र महाराजाची शपथ आहे. साप सुद्धा जागेवर थांबला पाहिजे. एखाद्याला विंचू चावला, माती उचला आणि सांगा की नरेंद्र माऊली मी तुमच्या 10 मिनिटं नामस्मरण करते, अमुक अमुक माणसाचा विंचू उतरला पाहिजे. दुसऱ्याच सेकंदाला विंचू उतरला पाहिजे. फक्त व्यवसाय करायचा नाही. लक्षात ठेवा, आज एवढी जरी आम्ही प्रवचनाची सेवा रोज जरी घरातून बाहेर पडत असलो तर गाडी भाडं सुद्धा कोणाचं घेत नाही. देव कसा आहे हा तुम्ही केल्यानंतर कळणार आहे. लक्षात ठेवा, त्याने जन्माला आणलंय, त्याने देह दिलाय, त्याने वाचा दिली, त्याने बुद्धी दिली. त्याच्या कीर्तनाचं पैसे घेणं म्हणजे थोडक्यात लाच घेण्यासारखं. लक्षात ठेवा, ती होईल का? ती सेवा आहे का? अजिबात नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगते, जरी तुम्हाला एखाद्याला अनुभव द्यायचा असेल विंचू चावल्यावर, अनुभव घेऊन बघा. फक्त व्यवसाय करायचा नाही, पैसे द्या, विंचू उतरा, असलं काय करू नका, त्रास होईल. साप थांबल्या जाग्यावर अनुभव घेऊन बघा, अनेकांना दाखवा. त्याची शपथ सुटली म्हणा, त्याच्या रस्त्याने त्याला जाऊ द्या, मारायचं नाही. फसवून मारला त्याचं पाप लागणार. लक्षात ठेवा, ज्या रामनामामध्ये सामर्थ्य होतं, जशी समुद्रात दगड चालली, तेच सामर्थ्य आज या नरेंद्र नामामध्ये. लक्षात ठेवा, फक्त भगवंतानी अगोदर सांगितलं का राम नाही बनणार, श्याम नाही बनणार, तर आता फक्त संतांच्याच रूपाने पृथ्वीला जन्म घेईल. कारण आता राक्षस बाहेर नाहीत मारायला बाण सोडून, आता राक्षस प्रत्येकामध्ये. आणि हा प्रत्येकाच्यातला राक्षस जर मारायचा असेल तर त्याला ज्ञानरूपी शस्त्र उचललं पाहिजे. आणि ते ज्ञानरूपी शस्त्र म्हणजे भक्ती आहे. लक्षात घ्या, म्हणून आपण सर्वांनी आजपासून काय करायची? 10 मिनिटं भक्ती करा. ज्यांना आम्ही सांगितलं या पद्धतीने जायचं असेल जावा. ज्यांना तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाची करा. पण कशी करा? तर ती मूर्ती हृदयात पकडा, एक मन त्या भक्तीला लावा, म्हणजे पूजेला लावा आणि एका मनानं नामस्मरण करा. जी 2 मन आहेत
या दोन्ही मनाला हृदयात गुंतवा आणि बघा 10 मिनिटं नामस्मरण करून येत्या 8 दिवसात तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी अनुभव आलाच पाहिजे. नाही आला 9व्या दिवशी सोडून द्या करायचं. पण मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनापासून करायचं, अंतकरणापासून. जर एवढं जर आता ऐकलं असेल एवढा वेळ, जर खरंच तुम्हाला वाटत असेल की तो देव आपल्यातच आहे आणि खरंच आपण आपल्या जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे, अशी जर अंतकरणापासून ओढ लागली असेल तर लक्षात घ्या, आजपासून 10 मिनिटं सगळ्यांनी नामस्मरण करा. कारण तुमचा प्रत्येकाचा जन्म कशासाठी झालाय? भक्ती करून मुक्ती मिळवण्यासाठी झालाय. रोजचा दिवस जीवनातला कमी होत चाललाय. घड्याळाचा काटा पुढे सरकत चाललाय. काळ आपल्याकडे आवाजून येत चाललाय. कधी येईल, कधी झडप घालेल, कधी घेऊन जाईल माहितीये का? कुणाला सांगा. मग काळानं झडप घालण्या अगोदर सावध व्हा. काय व्हा? सावध व्हा. भले मुक्ती नाही मिळू द्या, परंतु पुढचा जन्म तरी आपल्याला सुखरूप भेटावा. आज आजीच्या या वर्षश्राद्धानिमित्त आजी जी प्रवचन सेवा झाली किंवा जो महाप्रसाद झालाय, आज पिंडदान झालं, हे का केलंय? आज आजी तर ध्यानी जरी नसली तरी लक्षात घ्या, हे कुणाला पोहोचतंय? तर आजीचा जिथं कुठं आत्मा आहे त्या आत्म्याला पुढे गती मिळणार आहे या पुण्याईतून. आजची जी सेवा चालू आहे प्रवचनाची, यातून जर 4-2 लोक भक्तीला लागली तर ही लोक भक्तीला लागली, त्यांचं कल्याण झालं तर याचं पुण्य 10% देव कुणाला देणार? आजीच्या आत्म्याला देणार. कळलं तुम्हाला? का आपण हे वर्ष श्राद्धा दिवशी करायचं असतं? तर आजीचा जो आत्मा जिथं कुठं असेल तिला तिथं कुठं पुढे जायला अडचण येत असेल. कारण इथला जन्म चांगला आहे, पुढचं खूप अडचण आहे. माणूस जर भुवर लोकात, वरच्या लोकात गेला पिशाची योनी, तर 1000 वर्ष कितपत पडावे लागतं. लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला देहही नाही आणि लवकर जन्म पण नाही. मग तिथनं सुटका करायसाठी जे त्यांची प्रॉपर्टी खात असतात नातेवाईक, त्यांनी ह्या गोष्टी करायच्या असतात. ज्ञानदान, पिंडदान, अन्नदान. कशासाठी करायचं? तर आत्म्याला पुढं सुटका होऊन त्याला पुढे चांगला जन्म भेटावा, मोक्ष मिळणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. रोज जरी कीर्तन प्रवचन ठेवली ना घरात, तरी मृत्यूनंतर मोक्ष नाही, मोक्ष हा जिवंतपणे मिळवायचा. अज्ञानातून सुटका म्हणजे मोक्ष आहे. अज्ञान काय आहे? मी आणि माझं. कळलं? मी करते, हे सगळं माझं आहे, हे मी करत नसून भगवंत माझ्याकडून करून घेतोय. तर तो जर या देहात नसेल तर मी काहीच करणार नाही. आणि जे मला सगळं हे दिलंय, हे कुणी दिलंय? जे मी माझं म्हणतो हे माझं आहे का? हे त्या भगवंतानी मी जन्माला येण्या अगोदर हे सगळं इथं करून ठेवलंय. आई वडील जमीन जागा, बरोबर आहे का माझं? हे कुणी दिलंय? सगळं देवानं दिलंय. हे सत्य आहे की नाही? तरी सुद्धा आम्ही देवाला देत त्याचा श्रेय देत नाही. आम्ही आमच्याकडे घेतो, माझं घर, माझी जागा, बरोबर आहे ना? मग हे अज्ञान जिवंतपणे गेल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मोक्ष म्हणजे दुसरं काय नाही तर अज्ञानातून सुटका. आणि अज्ञान म्हणजे काय? मी आणि माझं. जे मी करून मी केलं तिथं समजून जायचं देव माझ्याकडून करून घेतो. जर देव माझ्या देहात नसेल तर मी काय करणार आहे? खरं स्वीकारा, सत्य स्वीकारा. आणि जे म्हणतो ना माझे, ते मला देवानं दिलंय. जर देवाने मला दिलंच नसतं तर माझं हे झालं असतं का? सांगा. अजिबात झालं नसतं. मग ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला कळल्या, तुम्ही जर देवाचं श्रेय जर देवाला दिलं तर आपल्याला मोक्ष याच देही याच डोळा मिळणार आहे. मोक्ष गेला, परतचा जन्म घ्यायची सुद्धा गरज नाही. आणि म्हणून ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी ओम नरेंद्र नाथाय नमः त्या मंत्राचं 10 मिनिटं नामस्मरण करा. हे नाही म्हणता आलं स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज म्हणा, तेही नाही म्हणता आलं तर फक्त स्वामी 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 या मंत्राचा 10 मिनिटं सगळ्यांनी जप करा. आणि अनुभव घेऊन बघा. फक्त जप करताना गॅसवर चहा ठेवायचा आणि इकडे नामस्मरण करायचं. स्वामी स्वामी स्वामी, जरा चहा ठेवलाय तेवढा घालून घ्या. असलं जर केलं तर कधीच उपयोग होणार नाही, तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही. 10 मिनिटं वेळ काढा. किती? 23 तास 50 मिनिटं प्रपंच करा. फक्त 10 मिनिटं वेळ काढा. अवघड आहे का? तो कुणासाठी? आपल्या स्वतःसाठी. आपल्याला पुढची चांगली गती मिळावी, आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी, याच्यासाठी स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. जे आहे हे सगळं आपलं काही सुद्धा नाही. ते आपण जाता जाता एक छोटासा गजर घेऊया 1 मिनिटाचा. थांबूया. घटका गेली, पळे गेली, तास वाजे बनाना, आयुष्याचा नाश होतो, गुरुदेव म्हणाला. घटका गेली, पळे गेली, तास वाजे बनाना, आयुष्याचा नाश होतो, गुरुदेव म्हणाला. घटका गेली, पळे गेली, तास वाजे बनाना, आयुष्याचा नाश होतो, गुरुदेव म्हणाला. घटका गेली, पळे गेली, तास वाजे बनाना,
त्या सर्वांनी आजपासून त्या घड्याळाचा काटा आणि उजळणारा दिवस आपल्यासाठी थांबणार नाही. म्हणून आपण काय करायचं, स्वतःसाठी 10 मिनिटं वेळ काढून उत्तम जगा, स्वतः उत्तम जगून दुसऱ्याला उत्तम जगण्यास प्रवृत्त करा. झालेली सेवा गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो. आपली अबळ नाही मी बोलत माझी गुरु माऊली.